डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट्स या सत्राखाली आज आपण राजळी केळ्यांची भरली केळी किंवा राजळी केळ्यांचं केळं आणि त्याचे काप करून साजूक तुपामध्ये खसखशीबरोबर आणि त्याच्याचबरोबर खोबरं असं करून आपण त्याचं मिश्रण करणार आहोत आणि उपासाची भरली केळी आपण याच्यामध्ये आता करणार आहोत। त्या इथे बघताय तुम्ही की कढईमध्ये आपण पहिल्यांदा तूप घेतलं, साजूक तूप, त्याच्यावरती खोबरं चांगलं भाजून घेतलं। त्या भाजलेल्या खोबऱ्यामध्ये आता हे राजळी केळ्याचे असे तुकडे करायचे। जाड मोठं केळं असतं, आतमधनं साधारण पिवळसर तुम्हाला दिसतंय असं, आणि ह्या केळ्याचे तुकडे करून आपण खसखशीबरोबर ते आता भाजणार आहोत। खसखस म्हणजे हे बारीक आपले जे दाणे असतात, त्यांनी थोडीशी झोप येते पण चवीमध्ये खूप छान फरक पडतो आणि असं चांगलं खमंग आपल्याला हे तयार करता येतील। गोड करण्यासाठी केळ्याचा गोडपणा असतोच, पण जर साखर कमी वाटली, गोडपणा कमी वाटला तर खोबरं आणि गूळ किंवा साखर घालू शकतो। पण त्याच्याऐवजी आपण आज खारकेची पूड केलेली आहे आणि ही खारकेची पूड घालून त्याच्यामध्ये आपण हे करणार आहोत। आता ह्या केळ्यांचे पहिल्यांदा काप करून आतमध्ये आपल्याला त्या भाजलेल्या खोबऱ्यामध्ये घालायचे आहेत आणि मग ते चांगलं परतून, जेवढं थोडंसं कच्चं असतं हे केळं, म्हणजे कच्चंच घ्यावं लागतं। जास्त पिकलेलं राजळी केळं असेल तर त्याची चव चांगली येणार नाही, म्हणून आपल्याला कच्चं केळं क्वचित मिळतं बाजारात। आजकाल राजळी केळी कोणी जास्त लावत नाहीत, पण काही ठराविक ठिकाणी स्पेशली मुंबईच्या वसई भागामध्ये अजूनही राजळी केळ्यांचं उत्पादन होतं। जळगावमध्येही काही ठिकाणी होतं। तर अशा ठिकाणी जर तुम्हाला कुठे ऑथेंटिक राजळी केळं मिळालं, जे मोठं आणि कडक असतं, थोडंसं कच्चंच घ्यायचं असतं तुम्ही म्हटलं तसं, आणि ते करून त्याचे तुकडे करून भाजलेल्या साजूक तुपातल्या खोबऱ्यावरती हे आता छानपैकी परतायचं आहे आपल्याला। आणि मी म्हटलं तसं त्यामध्ये थोडीशी खसखस, वेलची, जायफळ असं घालायचं आहे। आणि गोडपणा जर कमी वाटला तर साखर किंवा आपण त्याच्यामध्ये गूळ, आणि त्याहीपेक्षा जर आणखीन तुम्हाला जरा चांगलं करायचं असेल, म्हणजे स्पेशली ज्यांना मधुमेह, डायबिटीस आहे त्यांच्या दृष्टीने, तर आपण खारकेची पूड घालू शकतो त्यामध्ये, आणि हे एक खूप छान पौष्टिक होऊ शकतं। आता ह्याच्यात काही जण जिरं घालतात, आपण थोडंसं जिरं पण त्याच्यामध्ये घातलेलं आहे। जिऱ्याची एक जरा वेगळा फ्लेवर येतो त्याच्यात, आणि ज्या वेळेला हे तयार होईल त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये मग मीठ घालणार आहोत। तर आता मी हे सगळं कॉन्सन्ट्रेट करतो, चांगलं परतून घेतो ते, आणि छान परतल्यानंतर मग त्याच्यामध्ये जायफळ, वेलची घालून, खसखस आता ऑलरेडी घातलेली आहे मी याच्या आतमध्ये, आणि आता हे खोबऱ्यावरती जे याचे तुकडे घातलेले आहेत ते ठेवायचे। थोडंसं त्याला शिजवून घेण्यासाठी म्हणून आता मी त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे, आणि ते झाकणाने आतमधला भाग छानपैकी शिजला जाईल। आपण आता शिजवूया आणि नंतर पुन्हा व्हिडिओ चालू करूया। आपलं केळं आता बरंचसं शिजत आलेलं आहे, आणि ज्यावेळेला केळं शिजायला सुरुवात होते, खोबरं लाल पडायला लागतं, त्यावेळेला थोडीशी चव आणण्यासाठी म्हणून ओल्या खोबऱ्याचे तुकडे करून त्याच्यामध्ये आता तुम्हाला दिसतात घातलेले आहेत। आणि आता हीच वेळ आहे की जेव्हा आपण आपलं जायफळ, याच्यामध्ये थोडंसं जायफळाची बारीक पूड केलेली आहे, वेलचीची पण बारीक पूड केलेली आहे, ते टाकली त्याच्यामध्ये। मी मगाशी म्हटलं तसं थोडंसं जिरं घातलेलं आहे, आणि आता एक मोठं राजळी केळं घेतलं तर साधारण 2 ते 3 चमचे खारकेची पूड घालायची त्याच्यामध्ये, म्हणजे छान गोडी येते खारकेची, आणि वरनं साखर, गूळ घालावं लागत नाही। आणि सगळ्यात शेवटचं आता त्यावेळेला हे सगळं एकत्र मिश्रण होईल, आणि ज्यावेळेला केळं तुम्हाला असं वाटेल की आता मऊ व्हायला लागलेलं आहे, त्यावेळेला आपण अगदी चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं त्याच्यामध्ये। ऑप्शनल आहे हे, प्रत्येकाला आवडेलच असं नाही, त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही पाहिजे तर मीठ घालू नका। जर तुम्हाला असं वाटलं की मिठाने आणखीन आपल्याला चव चांगली लागणार आहे, आवडणार आहे आपल्याला, तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आता,
आणि या मिठाने त्याची थोडीशी चव वाढते. ज्यांना मिठाची सवय आहे त्यांना मिठाची सवय नसेल आणि नुसतं गोड चालणार असेल त्यांनी त्या जिऱ्याच्या याच्यावरती आपल्याला द्यायचं आणि खायचं आहे. थोडंसं मीठ घातलं आहे. आतापर्यंत आपण काय काय केलं, पहिल्यांदा तूप घेतलं, साजूक तूप गरम करून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग आपण खोबरं घातलं. त्या खोबऱ्याबरोबर थोडीशी खसखस घातली. ते चांगलं परतून घेतलं. लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे राजाळी केळं आहे ते घातलं. त्याच्यामध्ये ते शिजवून घेतलं. राजाळी केळं आपण परतलं, शिजवलं, त्याच्यावरती झाकण ठेवलं होतं आपण. नंतर मग ज्यावेळेला ते शिजलं, आता बघा किती सुंदर रंग आला आहे त्याला त्या राजाळी केळ्याचा आणि चव तर अप्रतिम येते याची. त्याच्यामध्ये मग आपण जायफळ, वेलची, खारकेची पूड आणि आधी आपण ही घातली होती खसखस. असं करून ते आता चांगलं परततोय. 2 मिनिटात हे सगळं एकत्र होईल. स्पेशली मीठ आत्ता घातल्यामुळे जर मिठाची चव चांगली यायला हवी असेल तर नुसतं वरती घालून त्याची चव येत नाही. मीठ घातल्यानंतर गरम करायचं आणि मीठ पण थोडंसं विरघळतं. जसं आता खारी, आपलं जायफळ आणि वेलची हे जसं एकत्र आता छान होणार आहे, त्याच्याबरोबर मीठ पण होणार आहे आणि एक खमंग असा राजाळी केळं खूप पौष्टिक आहे हे आणि ते आपल्याला आता आज खायला मिळणार आहे. आपण व्हिडिओ आपल्या आधीच्या व्हिडिओप्रमाणे बघितलात, आवडलात. तुमच्या आणखीन काही कल्पना असतील तर शिकवा. असे जर वेगवेगळे पदार्थ आपण कोकणामध्ये नुसतंच केळं आणून ते विकायचं, त्याच्याऐवजी जसं केरळामध्ये केळाचे वेफर्स केले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे त्याला फ्लेवर्स दिले जातात, जसे पॉपकॉर्नला असतात तसे. आणि त्याचप्रमाणे केळ्याचं आपण कच्ची केळी बटाट्यासारखी पण वापरू शकतो. बरेचसे जैन लोक जे बटाटा खात नाहीत ते त्यांची पावभाजी किंवा त्यांच्या वडापावमध्ये कच्चं केळं घालतात आणि त्याचा उपयोग करतात. तसे अन्य काही पदार्थ करून त्याचं ॲडिशनल व्हॅल्यू त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी आपण जर उपक्रम आपल्या कोकणामध्ये किंवा जिथे जळगाव, वसई या ठिकाणी आहे तिथे जर केले तर नुसतं केळ्याचा भाव मिळायच्या ऐवजी आपल्याला आणखीन ॲडिशनल पैसे पण मिळू शकतात आणि त्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. धन्यवाद. आता एक सरप्राईज आहे तुम्हाला. जसं आपण आता केळ्याचा शिरा बघितला किंवा केळ्याचे भरली नारळ हे करून बघितली, भरली केळी, त्याच्याबरोबर हा उपवासाचा पदार्थ झाला. पण जर उपवास नसेल तर एक छानशी डिश कोणी जर येणार असेल आणि जरा आगळं वेगळं एकदम टिपिकल कोकणी पद्धतीचं हवं असेल तर त्याच्याबरोबर ही पांढऱ्या मुळ्याची छानपैकी खमंग अशी केलेली कोशिंबीर, त्याच्या बाजूला या कोबीच्या वड्या आणि चटमटा असा हा मस्त कॉर्नफ्लोअरचा, त्याच्यामध्ये आपल्या ज्वारीच्या कुरमुऱ्यांचा चिवडा आहे. आणि असं हे आता मस्तपैकी एक छान डिश जी भरभक्कम जवळजवळ संध्याकाळला जेवणाचा ऐवज होईल. कोणी जर आपल्याकडे पाहुणे येणार असतील आणि लवकर जाणार असतील, जेव्हापर्यंत थांबणार नसतील पण त्यांना लांबून आलेले आहेत, त्यांच्यासाठी अशी ही भरगच्च डिश जर दिलीत तुम्ही तर विविध प्रकार, नॉर्मली आपण गोड काहीतरी करतोच त्याच्याऐवजी ही भरली केळी तुम्हाला नक्की आवडतील. धन्यवाद. कधी आपण पुन्हा कोबीच्या वड्या आणि मुळ्याची कोशिंबीर आणि हा जो चिवडा केलेला आहे ज्याच्यामध्ये जोंधळ्याचे आपण कुरमुरे वापरलेले आहेत, कॉर्नफ्लोअर वापरलेले आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण अभिनव पद्धतीने आपण काही गोष्टी वापरल्या, तेही आपण त्यावेळेला सस्पेन्स ठेवतो आणि त्यानंतर आपण सांगू आणि करू. खूप चविष्ट असं ही डिश तयार होते. सगळ्यांना आवडेल. धन्यवाद.